कसबा उद्धव नगर अध्यक्ष आपण परवा भेटलो त्याला सुरू करायचंय. पत्रकार परिषद बोलवली. अशी चर्चा सुरू होती आणि आज खरं तर मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या मुलाच्या समोर उमेदवार देताना इतक्या महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही उमेदवार आयात करावा लागतोय. इथं मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा हा खरोखर विजय. आणि गेल्या 2-3 महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अनेकदा शिरूर लोकसभा मतदारसंघात आले. त्यातही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अनेकदा उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि आजही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी काही स्तुतीसुमनं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल ही उधळत असताना माझ्या उत्तर पुणे जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम हे अजितदादांनी केले. कारण मेट्रो असेल हे एवढे मोठमोठे प्रोजेक्ट असताना आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी नेमके महाराष्ट्र सरकारने काय प्रयत्न केले. ही कांदा निर्यात बंदी लादून मोदी सरकारनं जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती घालवण्याचं पाप केलंय याविषयी अवाक्षरही काढलं गेलं नाही. इतकंच नाही तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेल्या वर्षभरात 8 जण मृत्युमुखी पडले. असं असताना आम्हाला दिवसा 3 फेज लाईट 24 तास आणि दिवसा महत्वाचं म्हणजे 3 फेज लाईटचा पुरवठा व्हावा याविषयी माननीय उपमुख्यमंत्री चकार शब्द काढत नाहीत. आणि आमचा संपूर्ण उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्यांच्या दहशतीत खाली वावरत असताना आम्हाला रिंग रोड, मेट्रो अशी जी वेगळी स्वप्न दाखवण्याचं जे एक काम होतं मला वाटतं हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, सर्वसामान्य जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचं पाप आहे. आणि आज खरंच मला आश्चर्य वाटलं. कारण दादांसारख्या जवळपास 30-35 वर्ष राजकारणात, समाजकारणात असणाऱ्या नेतृत्वाला माननीय पंतप्रधानांची या पद्धतीनं महती गावी लागावी आणि हा साक्षात्कार होण्यासाठी समाजकारणातली जवळपास 34 वर्ष जावी. आणि 27 जूनला भोपाळमधल्या माननीय पंतप्रधानांच्या भाषणानंतर ही उपरती झाली. आणि 27 जूनच्या आधीचा संपूर्ण त्यांचा स्टँड पब्लिक डोमेनमध्ये असणारी त्यांची सगळी भाषणं आणि आजचं त्यांचं भाषणं आणि त्यांची सगळी विधानं पाहिली तर खरोखर हे आश्चर्य आहे की मग आता हायवेवरच्या युटर्नच्या सिंबल बदलून या पद्धतीची भूमिका घेणाऱ्यांचा फोटो लावावा का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडतो. अजित पवार आज असं म्हणाले की ज्या पद्धतीनं आढळरावांवरती टीका होते की आढळरावांनी बेडोकुडी मारली. अजित पवार म्हणतात की अमोल कोल्हेंनी खरी बेडोकुडी मारलेली आहे. आधी ते शिवसेनेत होते, नंतर आमच्याकडे आले आणि मीच त्यांना उमेदवारी दिली. आता जर त्यांना बेडोकुडी मारायची असेल, आढळरावांची घरवापसी झालेली आहे, अमोल कोल्हेंना घरवापसी करायचं असेल तर मनसे किंवा शिवसेनेत जावं लागेल. मला असं वाटतं की 2019 मध्ये मला जी उमेदवारी दिली ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली.
2014 ते 17 मी शिवसेनेमध्ये सक्रिय होतो. 2017 नंतर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा 157 देशांमध्ये पोहोचावा त्यासाठी मी संपूर्ण, आपण सगळेजण याचे साक्षीदार आहात, की त्यानंतर मी राजकीय व्यासपीठावरून पूर्णपणे अलिप्त होतो. आणि त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी मला ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली. ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्याच बरोबर मी संघर्षाच्या काळात उभा आहे. ज्यांनी मला ही संधी दिली, माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला संसदेत पाठवलं, त्या आदरणीय पवार साहेबांना बरोबर मी ठामपणे उभा आहे. मला वाटतं याला निष्ठा असं म्हणतात आणि या निष्ठेला महाराष्ट्राच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या माणसांच्या मनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. दादा असंही म्हणाले की तुमच्या निवडणुकीचा खर्च त्यांनी काढला, की 3 मतदारसंघाचा खर्च मी केलाय आणि 3चा वळसे पाटलांनी केलाय, अशी त्यांनी पुष्टी दिलेली आहे त्यांच्या. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्थापन केला त्या पक्षाचा उमेदवार होतो आणि नेता म्हणून जर हे कर्तव्य केलं असेल तर मला असं वाटतं त्यामध्ये काही वावगं नाही. त्यामध्ये काय वावगं असं की जेव्हा 2019ला मी उमेदवार होतो आणि त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे उमेदवार होतो. ते त्या पक्षाचे त्यावेळी नेते होते. मी अजूनही त्याच ठिकाणी आहे. भूमिका कोणी बदलते आपण बदलतो. अजितदादांचा व्यक्तिशः तुमच्यावर इतका राग काय नाही? मला वाटतं ते जास्त प्रेम आहे आणि कदाचित म्हणजे दादा खूप खरं बोलणारे नेते, शब्दाचे पक्के असं आपण म्हणतो. मग त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की समजा जर मी इतरांप्रमाणे बेडुकुडी मारली असती तरी त्यांची हीच सगळी विधानं असती का? आज ते जे काही बोलले, जर मी त्यांच्यासोबत ही राहण्याची भूमिका घेतली असती तर त्यांची हीच विधानं असती का? मग माणूस चुकला नाहीये, माणूस आहे तिथेच आहे, फक्त त्याने तुमच्या सोयीची भूमिका घेतली नाही. म्हणून जर टीका होत असेल, माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला म्हणजे आम्ही फार सॉफ्ट टार्गेट असतो. म्हणजे आम्ही शेतकऱ्याची पोरं असतो, आम्हाला कुठली आमचा काका राजकारणात नसतो, आम्हाला कोणी सोन्याचा चमचा देऊन राजकारणात आणलेलं नसतं. मी जे काही केलंय, मी अभिनय करतो म्हणून मला सांगितलं जातं, मी स्वकर्तृत्वावर करतो ना. म्हणजे माझा काका कोणीतरी फार मोठा अभिनेता आहे म्हणून मला बोटाला धरून आणलं आणि मला अभिनेता केलं असं नाही घडलं. मी स्वतःच्या कष्टाने केलं. मी MBBS केलं, माझा काका कोणीतरी डॉक्टर होता म्हणून मला MBBS ची सीट मिळाली नाही दिली. मी स्वतःच्या कष्टाने डॉक्टर झालो. आणि या सगळ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर जेव्हा तुम्ही खूप सहज सॉफ्ट टार्गेट करू शकता. म्हणजे माझा आज मी विधान ऐकलं, राजकारणाचा पिंड नाही म्हणजे काय हो? माझं करप्शनमध्ये नाव आलं नाही म्हणजे माझा राजकारणाचा पिंड नाही का? आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पोरांनी ज्यांचा काका राजकारणात नसेल त्यांनी स्वप्नच बघायची नाहीत. त्यांनी समाजकारणात यायचं नाही का? त्यांनी राजकारणात यायचं नाही का? मग तुम्ही शिक्का मारणारे तुम्ही कोण की आमचा राजकारणाचा पिंड आहे किंवा नाही? हा साधा सरळ सवाल सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाच्या प्रत्येकाच्या मनात येणं स्वाभाविक आहे ना. आज संसदेमध्ये उभं राहून ज्या मतदारसंघाला माझ्यावर विश्वास ठेवतात त्या मतदारसंघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडताना आपण सगळेजण मला गेली 5 वर्ष पाहतात. म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये दादांनी आज अनेक सेलिब्रिटींची नावं घेतली. त्यांनी एक उदाहरण असंही दाखवावं सेलिब्रिटीचं की त्या सेलिब्रिटीला संसदरत्न पुरस्कार त्याच्या पार्लमेंटरी परफॉर्मन्समुळे मिळाला. जर मला 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, यामध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं मार्गदर्शन प्रचंड मोलाचं आहे. पण एक सेलिब्रिटी म्हणून जेव्हा तुम्ही हिणवता तर तुम्ही या वस्तुस्थितीचा इन्कार कसा करता की मग यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्ही अशोक सराफांसारख्या अभिनेत्यांना दिला. मग उद्या अशोक सराफांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही तेच म्हणणार का की सेलिब्रिटी होता म्हणून? तर मला असं वाटतं की या पद्धतीनं सॉफ्ट टार्गेट करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे, पार्लमेंटरी परफॉर्मन्स काय आहे आणि सातत्यानं हे विषय मांडत असतात. आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असतील, आपल्या भागाचे प्रश्न असतील, हे संसदेत मांडणं हे फार गरजेचं आहे. आढळराव पाटलांना त्यांनी एक सल्ला दिलाय की तुमचा जो उमेदवार आहे म्हणजे तुम्ही डायलॉगबाजी करण्यामध्ये वस्ताद आहेत, त्यामुळे तुम्हाला आता फार जोमाने कामाला लागायचं असं ते सांगतात. एक काळी तुमची स्तुती करत होते तुमच्या भाषणाच्या. मी तेच म्हणतोय, माझी भूमिका नाही बदलली. मग या भाषणांची जी स्तुती होत होती ती आज टीका का होते? म्हणजे जिथं फुलं होती तिथं आता काटे का पेरले जात आहेत? खासदार साहेब, अभिनयाबद्दल तुम्ही बोलला तर अजितदादा असे म्हणाले की
शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही केलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तुम्ही वठवली आहे. तुम्ही जोरदार प्रचार करता, तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका केली, ते पटतंय का त्याच्याबाबत तुम्हाला? नाही सांगा, ते ते सांगा पटतंय का बरं. तुम्हाला? ते जर काँग्रेसने पाहिलं तर काँग्रेसचे लोक तुम्हाला मतदानही करणार नाही. हे विधान अजितदादा महायुतीच्या स्टेजवरून करणार का? जे आज दादांनी विधान केलं हे विधान दादा महायुतीच्या स्टेजवरून करणार का? माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत दादांनी ठामपणे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जो उद्धार केला, जो उच्चार केला, ते करत असताना जी माझ्यावर टीका केली ही माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत करावी. दादाने चॅलेंज मग ती भूमिका मांडा. हे बघा, एखादं जर विधान केलं गेलं तर ते सोयीने केलं जावं. पण या संदर्भात शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. 2016 मध्ये मी जो सिनेमा केला होता जेव्हा मला स्वप्नतही पडलं, माहीत नव्हतं मी काय म्हणजे त्या समाजकारणात येणारे राजकारणात येणारं माहीत नव्हतं ना. मग 2016 साली जेव्हा ती भूमिका केली तेव्हा माझी काय नक्की परिस्थिती होती ही ज्यांना ठाऊक नाही त्यांनी याविषयी भाष्य करणं उचित नाही. आणि जर आपण विचारधारा आणि तत्व याच्यावर भाष्य करत असू, जर ते म्हणत असतील की काँग्रेस यांचा प्रचार करणार नाही, तर या विधानावर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवरून हेच विधान करावं. सर, आज नथुरामच्या बद्दल तुमची काय भूमिका आहे? तुम्हाला भूमिका केल्याचा पश्चाताप होतोय का? हे बघा, या संदर्भामध्ये सगळं करून झालेलं आहे. या संदर्भामध्ये माझी भूमिका मी स्पष्ट करून झालेली आहे. आणि त्यानंतर या संदर्भातलं ज्याला आपण मी आळंदीला जाऊन या संदर्भातलं जे ज्याला आपण प्रायश्चित्त म्हणतो ते सुद्धा केलेलं. त्यामुळे शिळ्याकडीला ऊत आणण्यापेक्षा मला असं वाटतं ही भूमिका केली किंवा नाही केली याच्यावर तुम्ही खासदार ठरवणार आहात का? गेल्या 5 वर्षांमध्ये तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होतात. याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आज मला असं वाटतं की दादांनी खासगीतल्या काही गोष्टींचा उल्लेख, मग खासगीतल्या आपण सगळ्याच गोष्टी बोलूयात. येणाऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी बोलल्या जातीलच. परंतु दादांनी मग खासगीमध्ये जेव्हा त्यांनी विधानसभेच्या सभागृहात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते असं म्हटले आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमांना जोडे मारण्याचं आंदोलन केलं होतं, तेव्हा दादांनी फोन करून खासगीत मला काय सांगितलं होतं हेही आपण दादांना विचारा. आणि त्यानंतर बाकी आत्ता त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे पुढे पुढे आहेत हे सगळे कुठल्या बिळात लपून बसले होते. आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांविषयीची जी निरक्षीर विवेकबुद्धीची भूमिका आहे हे करणारा व्हिडिओ माझा अजूनही पब्लिक डोमेनमध्ये आहे ना. मग आपण हेही खासगीतलं बोलू. मग शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी खासगीत कोण कोण काय काय बोललं होतं हेही आपण सगळं पब्लिकली बोलू. आणि जर अशीच गोष्ट होती तर मला असं वाटतं की कसं होतं की एखादा विचार तुम्ही मनात सांगितला तर जे सातत्यानं एक गोष्ट समोर आणली जाते, मला असं वाटतं त्याचे पुरावे देऊन त्यांनी सांगा. जर असं असेल तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे, बरोबर. जर माझा राजकारणाचा पिंड नाही आणि मी असं म्हणतो की नाही मला हे नाही करायचं तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे. मी लोकांचे प्रश्न मांडणं सोडलेलं असलं पाहिजे. हे झालंय का कधी 5 वर्षात? तुम्ही बघितलंय का कधी? मी सातत्याने लोकांचे प्रश्न मांडतो, मी सातत्यानं लोकांसाठी हे करतो. मग खासगीतल्या दादांनी मला हेही सांगितलं होतं तू खाली जास्त फिरलास तर आमदार डिस्टर्ब होतात, मग आमदार माझ्याकडे वेगळ्या तक्रारी करतात, त्यापेक्षा माझं सगळं ऐकणाऱ्यातले आहेत. मग मी त्यांना त्यावेळी सांगेन तू पार्लमेंटवर लक्ष दे, तू पार्लमेंटमधल्या कामावर प्रॉपरली लक्ष दे. आज माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघा, अटेंडन्स बघा. 3 वेळा पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न हा जो पुरस्कार मिळाला या संदर्भात तुम्ही रेकॉर्ड काढून बघा किती खासदारांना पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला. मला असं वाटतं या सगळे ही सगळी आकडेवारी जास्त बोलतो. आज तेच दादा म्हणतात संसदरत्न मी फुसवेगिरी संसदरत्न मी फुसवेगिरी आढळराव पाटील असं म्हणतात. मला देखील 2दा मिळालेला आहे. ते चेन्नईत बसून वाटले जातात. खासगी कंपनी हा पुरस्कार देत असते असं ते खासगी कंपनी. मला 15 वर्षांनंतर मला वाटतं की या संदर्भातलं थोडंसं गांभीर्य जर असतं तर 15 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये हे किमान समजून घेतलं असतं की संसदरत्न पुरस्कार हा जो सुरू झाला याची संकल्पना भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची. इतकंच नाही तर संसदीय कार्यमंत्री जे असतात, संसदीय कामकाज मंत्री जे भारत सरकारचे असतात ते या निवड समितीचे अध्यक्ष असतात. आणि जर माननीय आढळरावांना असं वाटत असेल तर यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना सुद्धा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्याविषयी त्यांचं तेच म्हणणं आहे. म्हणजे आपला तो बाग आणि दुसऱ्याचं ते कार्ट नसतं.
बरं हे कसं असतं, हे जर असं असेल, असं त्यांना वाटत असेल, तर मला वाटतं की त्यांनी संसद टीव्हीचे सगळे ऑन रेकॉर्ड आहेत या गोष्टी. टीआरएसच्या डेटावर आहे, मी किती प्रश्न विचारले, मी किती चर्चांमध्ये सहभागी घेतले, मी कशा पद्धतीने विषयांची मांडणी केलेली आहे, तर या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं विधान 3 टर्म ज्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं निवडून दिलं होतं, कारण मला 3 वेळा पुरस्कार जो मिळाला, मी प्रामाणिकपणे सांगतो, हा पुरस्कार डॉक्टर अमोल कोल्हेचा नाही, हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा पुरस्कार आहे. माझ्या प्रत्येक पुरस्कारानंतरचं स्टेटमेंट पब्लिक डोमेनमध्ये. अशा पद्धतीने जर कोणी विधान करत असेल तर मला वाटतं तो त्या पुरस्काराचा नाही, तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा अवमान. कारण त्यांचे प्रश्न मांडले, त्यांचा लोकप्रतिनिधी बोलतो. दादा असं म्हणताय की ही निवडणूक जी आहे ती गावकी आणि भावकीवरती आणून दिली. ज्यांनी गावकी आणि भावकीवरती निवडणूक आणली त्यांना मी बघून घेतो, दादांनी त्यांना दमत दिलं. मला असं वाटतं की गावकी आणि भावकीचं आणि दादांच्या दोन याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे स्टेटमेंट्समध्ये. मग एकीकडे तुम्ही जनसंपर्क म्हणता, लोकांच्या संपर्कात किती आहे हे म्हणता, आणि दुसरीकडे हे गावकी भावकीचं नाही असं म्हणतं. ही दोन विधानं परस्पर विरोधी आहेत. मग हेच जर असेल तर कदाचित दादा या गोष्टी विसरले असतील की जेव्हा जेव्हा अवकाळीचा फटका बसला तेव्हा जेव्हा दादांबरोबर या संपूर्ण दौऱ्यामध्ये कोण होतं निसर्ग चक्रीवादळाचे, तुमच्या पब्लिक डोमेनमध्ये तुमच्या रेकॉर्डवरच सगळ्या आहेत या गोष्टी. कोरोनाच्या काळामध्ये ज्या सगळ्या बैठका व्हायच्या, या सगळ्या बैठकांना दादांच्या उजव्या बाजूला कोण बसलेलं असायचं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बरं, हे सगळं होत असताना कोविडच्या काळामध्ये मी दादांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी आवर्जून सांगितलं की ही निवडणूक देशाचं धोरण ठरवण्यासाठी, लोकसभेच्या दृष्टीने लोकसभेचं काम हे देशाचं धोरण ठरवणं. मग फॅबिफ्लू नावाची गोळी जी 105 रुपयाला आहे, तिचं 40 रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार मी आहे, तर दादांनी शाबासकी दिली पाहिजे. कारण जी गोळी 105 रुपयाला आली ती 40 रुपयाला आली. जेव्हा केंद्र सरकारचं कोविडच्या लसीच्या बाबतीमध्ये धोरण ठरलं नव्हतं तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ. इतकंच नाही तर जेवढे डॉक्टर्स आहेत, डीसीएचसी असतील, कोविड सेंटर होती, डीसीएचसी होती आणि डीएचसी होती, यातल्या किती डीसीएचसीला हे एमडी मेडिसिन डॉक्टर प्रत्येक वेळी उपलब्ध होते. ऑपरेशनल जे डॉक्टर होते, जे ऑन फील्ड डॉक्टर्स होते, ते खूप जास्त बीएचएमएस, बीएमएस डॉक्टर्स होते. यांच्यासाठी व्हेंटिलेटर मॅनेजमेंट पासून ते स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स कशा पद्धतीने अंमलात आणायच्या, या सगळ्याच्या ऑनलाईन सेमिनार्स कोणी अटेंड करायला लावले, कोणी कंडक्ट केले, याची जर सगळी माहिती घेतली तर मला कोरोना काळातल्या एकूण कामाबद्दल ही नक्कीच मला वाटतं पॉलिसी मेकिंगच्या दृष्टीने शाबासकी असली पाहिजे. पोलीस एक तर तुम्ही ठामपणे सांगताय की तुम्हाला संधी दिली ती पवार साहेबांनी संधी दिली, आणि एकीकडे दादा सांगतायत की नाही अमोल कोल्हेंना मी शोधून काढला आणि मीच त्यांना पुढे आणलं. काय याला जोडून दादा असे म्हणाले की मुंबईच्या घरी मी तुम्हाला त्यांनी बोलवून घेतलं, तुम्हाला उद्धव ठाकरेंचे फोन येत होते, तुमचा फोन देखील दादांनी काढून घेतला आणि दादांनी तुम्हाला उमेदवारी दिली. यामध्ये मग दादांनी हे सांगावं मी दिल्लीला कशाला गेलो. आणि मी प्रामाणिकपणे जेव्हा सांगतो, पवार साहेबांनी ही दिलेली उमेदवारी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या मायबाप जनतेनं पवार साहेबांचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद दिला. आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आमच्या एकूणच सगळ्या पुणे जिल्ह्यासाठी असणारं, महाराष्ट्रासाठी असणारं योगदान हे प्रत्येक जण जाणतं. आणि जर असं असेल तर मग आत्ताची परिस्थिती वाईट आहे. त्यावेळीची परिस्थिती बघा 2019ला जेव्हा पवार साहेब पाठीशी होते, तेव्हा जर आपण हे विधान काही काळासाठी खरं मानलं तर त्यावेळी दादांमध्ये एवढी ही ताकद होती की ते बोलवून उमेदवारी देऊ शकत होते. आता मात्र त्याच दादांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात, नागपुरा काढाव्या लागतात. हा फरक आहे ना तुमच्या समोर. त्यांनी सांगितलं. प्रश्न कोणाचा त्याचा तुम्ही संधी दिली, पवार साहेबांनी संधी दिली, मी मान्यच करतो ना. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी संधी दिली. आढळराव पाटील ऍडजस्टमेंटल उमेदवार आहे असं म्हणता येईल 100%. कारण या पद्धतीनं फर्स्ट चॉईस असा काही एक प्रकार असतो आणि दुसरा प्रकार असतो आता नाईलाज असतो. तर ज्या पद्धतीनं तुम्ही गेल्या 2.5-3 महिन्यांमधली या सगळ्या घडामोडी बघताय तर सर्वसामान्य जनतेमध्ये ही भावना आहे की नाईलाजास्तव आता ही उमेदवारी समोर आली आहे, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. आणि मी पुन्हा एकदा दादांचा आभार माने की दादांनी सर्वसामान्य जनतेला आज एक आवाहन केलं की 15 वर्षांचा परफॉर्मन्स बघा
आणि 5 वर्षांचा परफॉर्मन्स बघा. त्यामुळे 2004 ते 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती, एक आलेला मोठा प्रोजेक्ट आहे. 2004 ते 2019 एक मोठा प्रोजेक्ट हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला आहे का याची आपण तपासणी करा. 2019 ते 2024 मध्ये 2 वर्ष मधली कोविडच्या काळात गेल्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जो विकास असेल, त्यानंतर इंद्रायणी मेडिसिटी सारखी संकल्पना असेल, नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प ज्याच्या निविदा आता ऑन आहे, म्हणजे आचारसंहिता असल्यामुळे केवळ ते काम सुरू होत नाही. हे मोठे प्रकल्प आहेत. चाकणमधलं ESIS हॉस्पिटल असेल, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला मिळालेली गती असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. त्यामुळे 15 वर्ष आणि 5 वर्ष ही तुलना जरूर केली जावी असं मला वाटतं. या लोकसभेला पाटलांचा बैलगाडा किती धावेल? पाटलांचा बैलगाडा किती धावेल या लोकसभेत? बैलगाड्या संदर्भात माझे बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन हे सगळे हुशार आहेत. त्यांनी जो एक अव्याहतपणे लढा दिला, ज्या लढ्याला संसदेमध्ये कोणी योग्य प्रकारे वाचा बोलली आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये बैलगाडा सुरू झाला हे सुद्धा सगळ्यांना ठाऊक आहे. पण शिवसेनेच्या भूमिकेकडे कसं पाहता? कारण विजय शिवतारे जे शिंदे गटात गेले, ठाकरेंना सोडून तेही आता विरोधात आहेत अजितदादांच्या. दुसरीकडे शिंदे गटाचेच आढळराव पाटील आता घड्याळाकडे आले आणि एकेकाळी तुम्ही शिवसेनेत होता आणि राष्ट्रवादीला, या तिघांच्या भूमिका वेगळ्या. नाही, मी उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर होतो, त्यामुळे त्यांची भूमिका त्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तशीच अजून आहे. आणि जे आपण म्हणतात ते महायुतीमध्ये आलबेल नाही हे चित्र सातत्यानं समोर येते. मुळातच एकूण देश पातळीवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची लाट झपाट्यानं ओसरताना आपण बघतो आहोत. गुजरात सारख्या राज्यामध्ये जेव्हा 2 उमेदवार, बडोद्यातला उमेदवार तिकीट परत करतो, जयंत सिन्हांसारखा एक चांगला उमेदवार, डॉक्टर हर्षवर्धन सारखे उमेदवार राजकीय संन्यास घेतात, पहिलीच यादी जाहीर झाल्यानंतर आणखी 3 उमेदवार आपली तिकीटं परत करतात, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. आणि हे असताना म्हणजे जर सेलिब्रिटी या गोष्टीवर दादा म्हणत असतील तर पुन्हा मग दादांचं हेच मत कंगना राणावत आणि अरुण गोविल यांच्या उमेदवारीवर आहे का, हेही त्यांना कदाचित पुढे जाऊन याचीही उत्तर द्यावी लागेल. नाही, शिवसेनेच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर ही केवळ शिवसेनेची नाही, ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच मित्रपक्षांची ही परिस्थिती आहे. मी महायुतीविषयीच भाष्य करतोय की महायुतीमध्ये ज्या पद्धतीने सुरुवातीला कॉन्फिडन्स दाखवण्यात आला ती पायाखालची वाळू सरकताना आपल्याला दिसते आहे. ज्या पद्धतीनं विरोधकांना टार्गेट केलं जातं, म्हणजे झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक केली जाते, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाते, आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये जी काही स्वप्न त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी दाखवली जातात, हे असताना शिवसेनेने म्हणजे शिवसेना पडून रिझल्ट मिळत नाही म्हणून राष्ट्रवादी पडून झाली, त्यानेही रिझल्ट मिळत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर बैठक झाली, त्यानेही रिझल्ट मिळत नाही म्हणून रासपला सुद्धा सोबत घेतलं जातं. त्यामुळे ही सगळ्याचं द्योतक हेच आहे की महायुतीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला गद्दारी आवडत नाही. तुम्ही रासपाचा उल्लेख केलाय, बारामतीमधनं कदाचित रासपाचे उमेदवार नेते जे आहेत जानकर, त्यांचं बारामतीमधनं महायुतीचे उमेदवार असण्याची एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कसं पाहता, कारण अजितदादांचा एवढा बऱ्याच दिवसांपासून जवळपास 4 महिन्यापासून कॅम्पेन चालू आहे सुमित्रा वहिनीसाठीचा, तर ह्यावर तुम्ही कसं बघता? मला वाटतं तुमचा हा प्रश्न दादांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. म्हणजे शिरूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला आणि बारामतीमध्येही उमेदवार आयात करावा लागला, तर जिल्ह्याचं नेतृत्व एवढी वर्ष करणाऱ्या नेतृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता. पवार साहेब म्हणतायत की पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरलं. सुनेत्रा पवार असं म्हणतायत की पवार साहेब लोकशाहीला मानतात, 80% लोकांनी अजित पवारांची भूमिका स्वीकारलेली आहे, तर मग पक्ष चोरला, चिन्ह चोरला असं का म्हणतात? 80% लोकांची भूमिका बरोबर नाहीये का? कृष्णाच्या बरोबर आखी भावकी विरोधामध्ये होती, मात्र जिंकला तो कृष्ण, अशा आशयाचं पोस्ट जे आहे, फेसबुक पोस्ट जे आहे ते सुनेत्रा वहिनींनी. मला वाटतं ही जी कृष्णाची भूमिका आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ते स्थान जे आहे, त्या भूमिकेच्या संदर्भातलं स्थान जे आहे ते आदरणीय पवार साहेबांना स्थान आहे. म्हणजे 80% आणि कृष्ण, तर जी संपूर्ण चतुरंग सेना आहे ती चतुरंग सेना एकीकडे आणि कृष्ण एकीकडे, हा महाभारताचा इतिहास आहे. त्यामुळे मला वाटतं की ते भाष्य करत असताना हा आपण इतिहास
तपासून पाहायला हवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेचा जर आपण जनमानस जर तपासून पाहिलं तर आदरणीय पवार साहेबांना मिळणारा जो एक प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्या प्रतिसादाचं एक कारण नाही म्हणजे अव्याहतपणे गेली 55 वर्ष पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी जे काही केले ते सर्वसामान्य माणूस जाणतो आणि त्यासाठी तो खंबीरपणे त्यांच्या पाठीशी. म्हणजे माझा फोन जर तुम्हाला मी आता दाखवला तर माझ्या फोनवर तुम्हाला येणाऱ्या नेत्यांचे फोन नाही दिसणार, सर्वसामान्य माणसांचे फोन येतात. का तर सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली, सर्वसामान्य जनतेने हे ठरवलेलं आहे. कारण महाराष्ट्राचा हा इतिहास आहे. मला तुम्ही दाखवा ना महाराष्ट्रामध्ये गद्दारी केलेल्या एखाद्या इतिहासातल्या एखाद्या माणसाचं नाव हे गौरवाने घेतलं जातं असं एक उदाहरण आपण दाखवा मला महाराष्ट्रात. महाराष्ट्र हा स्वाभिमानासाठी उभा राहतो, महाराष्ट्र हा स्वाभिमानानं संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आणि आज आदरणीय पवार साहेब या संघर्षाचं प्रतीक बनलेले आहे. ही वस्तुस्थिती. संस्कृती आपली ही सांगते गोष्ट. आढळराव पाटलांनी भाषण करताना सांगितलं की पहिल्या 5 वर्षात तुम्ही मांडलेले प्रश्न संसदेत आणि त्यांनी मांडलेले प्रश्न ते अधिक आहेत असं त्यांनी सांगितलं आणि तुमच्यासारखी बच्चनगिरी करता येत नाही असं त्यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे. मला वाटतं बच्चन हे फार मोठे अभिनेते त्यामुळे मी आभार मानेन की त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीची जर मला उपमा दिली असेल. आणि दुसरं कसं असतं की 2014 पर्यंत असणारं एक वातावरण आणि 2019 नंतरचं वातावरण यामध्ये अनेक फरक आहे. त्यामुळे प्रश्न मांडण्याचं जर संख्या फक्त बघितली तर त्या प्रश्नांच्या खोलात जेव्हा जाल तुम्ही तेव्हा आजचं दादांचं एक विधान जे आहे हे विधान आणि ते प्रश्न याचं एक फार मोठं समीकरण हे येणाऱ्या भविष्य काळात पुराव्यानिशी मी तुमच्या समोर ठेवू. मग हे प्रश्न मांडत असताना मला वाटतं की ते जर प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या संदर्भात जास्त असते तर नक्कीच आनंद वाटला असता. हे प्रश्न कुठले आहे, हे कुठल्या संदर्भातले आहे याचाही आपण एकदा धांडोळा घ्यावा. एकनाथ शिंदे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाहेर पडले की आम्हाला शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेस होऊ द्यायचे. मात्र आज त्याच एकनाथ शिंदेचे सहकारी घड्याळाच्या चिन्हावरती लढवले जातात. तिथं एक असं समीकरण आहे की फक्त शिवाजीराव आढळराव गेले, इतर माझे आमदार ते मात्र अजून शिवसेनेमध्ये आहेत, ते मात्र नवल आहे. म्हणजे की शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात, शिवसेनेचे पदाधिकारी अजून शिवसेनेमध्येच आहेत. एकनाथ शिंदेना नाविलाजानं हा निर्णय घ्यावा लागेल. जागा सुटत नाही किंवा आपल्या सहकार्यानं घड्याळाच्या चिन्हावरती लढवावं लागते. आता शिवसेनेचे राष्ट्रवादी झाले की राष्ट्रवादीची शिवसेना होती. मला असं वाटतं हा माननीय मुख्यमंत्र्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. मी फक्त वस्तुस्थिती हीच सांगतो की ताकद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची आहे की एका साध्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या पोराला घेरण्यासाठी एवढ्या मोठ्या नेत्यांना ताकद लावावी लागते तरी उमेदवार मिळत नाही, उमेदवार आयात करावा. या आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची ताकद आहे. त्यामुळे त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत. खोले साहेब, तुम्ही असं बोलताना म्हणालात की अजितदादांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही संसदेत लक्ष दे, आमदारांकडे माझ्या ऐकणाऱ्यातले मी पाहतो. पण आज बोलताना ते म्हणाले की आमदार माझ्याकडे तक्रार करायचे की खासदार मतदारसंघात फिरतच नाही. मी कसं म्हणतो की या सगळ्या गोष्टी ना या सांगण्यातल्या मग त्याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करावा लागेल. चला दोस्तो खासगीतलं बोलू काय. रुपाली चाकणकरांनी पण आपल्यावर टीका केलेली आहे की दादा तुमच्या पाठीशी कायम उभे राहिले पण दादांसोबत तुम्ही गद्दारी केली आणि त्याची खंत अजितदादांच्या मनात आहे आणि ती मतदानाच्या माध्यमातून भरून काढायची. हे बघा, माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीविषयी जर एखादी खंत इतक्या मोठ्या नेत्याच्या मनात असेल तर 100% काहीतरी कामाचा माणूस म्हणूनच असणार ना. आणि जर तसंच असेल तर मला असं वाटतं की जे प्रदेशाध्यक्ष आज प्रवेश करून घेण्यासाठी आले होते ते प्रदेशाध्यक्ष सुद्धा 2019 पासून खासदार होते ना. म्हणजे सेलिब्रिटी म्हणून किंवा खासदार म्हणून जर परफॉर्मन्स माझा वाईट आहे असं जर तुमचं म्हणणं असतं तर मग तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा आणि माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स समोरासमोर ठेवा लोकांसमोर होत नव्हते ना. दूध का दूध पाणी का पाणी. जर तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा एका साध्या शेतकऱ्याच्या पोराचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा जास्त उजवा असेल तर तुम्ही मला सेलिब्रिटी म्हणून कसं हिनवू शकता. अजितदादा जर असे बोलत गेले तर तुम्ही जे मला माझ्याकडे भरपूर आहे, खासगीत बोललेले दादा माझ्याकडे भरपूर आहे, तर तुम्ही भविष्यात बोलणार का प्रचारात. हे बघा, हा एक संकेत कायम पाळला जावा की यामध्ये कोण खासगीत काय बोललं आणि ते बाहेर काढणं हे खरं तर योग्य नाही, उचित नाही. आपण या संदर्भामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी जास्त बोलणं गरजेचं. मग आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत त्याविषयी बोलूया ना आपण काय.
मग आज जे काही प्रश्न मांडले गेले, कळमुडीच्या धरणाचा प्रश्न मांडला गेला, तासकमांच्या धरणाचा प्रश्न मांडला गेला, पुढे रिंग रोडचा प्रश्न मांडला गेला, काय एवढी वर्ष प्रश्न सुटला नाही? प्रश्न आहेच ना. शिवसंस्कार सृष्टीचा प्रोजेक्ट का मार्गी लागला नाही? छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा प्रोजेक्ट, छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ 334 वर्ष तिथं आहे. 334 वर्ष ते समाधी स्थळ असताना त्याची मागणी 2019 नंतरच हवी, का हवी? मग 2004 ते 2019 या 15 वर्षाच्या काळामध्ये माजी खासदारांनी किती निधी त्याला दिला? बरं, जे पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे अनेक वर्ष होते त्यांनी त्या समाधी स्थळाकडे का अक्षम्य दुर्लक्ष केलं? याची उत्तरं नको मागायला. मला वाटतं आपण या प्रश्नांवर जास्त बोललं पाहिजे. इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प का अजूनही त्याला गती दिली जात नाही? जेव्हा आपण पक्षविरहित विकासाच्या बाबतीत बोलतो तर मग जसं तुम्ही खासगीत म्हणाला तशा अनेक गोष्टी आहेत ना. हे प्रकल्प मार्गी लावायचे असतील तर नियम आणि अटी लागू, तर या खासगीतल्या नियम आणि अटी खासगीतल्या गोष्टी आहेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची पहिली बैठक कधी झाली हे दादा विसरलेत का? 2018ला डीपीआर तयार होता, पब्लिक डोमेन मध्ये नोटिंग आहे. मंत्रालयात दादांच्या दालनामध्ये बैठक किती साली कुठल्या तारखेला झाली त्याचं नोटिंग आहे. माननीय तेव्हा रेल्वे मंत्री पियुष गोयल होते, त्यांच्याकडून प्रिन्सिपल अप्रुव्हल ऑफ फायनान्शियल ऍक्टिव्हिटीला मंजुरी कधी आली? पब्लिक डोमेन मध्ये डॉक्युमेंट्स. मग हे का नाही झालं 15 वर्ष? हा प्रश्न विचारायला हवा. त्यामुळे खासगीत काय होतं यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण काय केलंय. आज दुधाच्या बाबतीमध्ये 10 रुपयाचा दूध दर पडलेला आहे, 10-12 रुपयांनी दूध दर पडलेला आहे. परवा रोहित पवारांनी आदिवासी भागातल्या दूध उत्पादकांच्या संदर्भामध्ये आणि तिथल्या एका उल्लेख जो केला त्या संदर्भात भाष्य होणं गरजेचं आहे. माझा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी, जेव्हा आपण पुणे जिल्ह्याविषयी बोलतो, मी वारंवार ही गोष्ट सांगतो, आपण आवर्जून याचा एक धांडोळा घ्या. 10 रुपयाने दूध दर पडतो सर, पुणे जिल्ह्याचं कलेक्शन 26 लाख लिटर दिवसाचं आहे. म्हणजे पुणे जिल्ह्याचं नुकसान 2,60,00,000 रुपयाचं दिवसाचं आहे. बरं, हे नुकसान सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याचं होतं ना. मग 2,60,00,000 दिवसाचं नुकसान, महिन्याचं नुकसान 80 कोटी, गेले 12 महिन्यात झालेलं नुकसान 960 कोटी. 960 कोटी रुपयांचं जे नुकसान आहे हे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याचे. तुम्ही त्याला रोज स्लो पॉइझनिंग करत रोज त्याला कुरतडताय. आणि पुणे जिल्हा नियोजनचं बजेट 1,000 कोटी रुपयांचं आहे. आपण कुठल्या विकासाच्या गप्पा मारतो? त्यामुळे मला असं वाटतं हे सर्वसामान्यांचे प्रश्न आहे. माझा दुधाचा प्रश्न आहे, माझा कांद्याचा प्रश्न आहे, माझा बिबट्याचा प्रश्न आहे, शहरी भागातल्या नागरीकरणाचे हे प्रश्न आहे. तर हे इतकी वर्ष का मार्गी लागले नाहीत याचीही उत्तर असायला हवी. पुणे रिंग रोडचा डीपीआर केव्हा होता? का एवढी वर्ष लागली? खेडचा विमानतळ कुणामुळे गेला? इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प केव्हा मांडला गेला होता? त्याला एवढी दिरंगाई का झाली? शिवसंस्कार सृष्टीचा प्रकल्प माननीय अजितदादांच्या दालनामध्ये केव्हा बैठक झाली? 7 वर्षात ब्रेक इव्हन होणारा प्रकल्प आहे, सेल्फ सस्टेनिंग प्रकल्प आहे. का त्याला गती देण्यात आली नाही? छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा जो प्रकल्प आहे याची मांडणी कधी झाली? त्याची निविदा 6-6 महिने का थांबवून ठेवण्यात आली? छत्रपती संभाजी महाराजांच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन होत असताना कुठल्याही शिवशंभू भक्ताला ही किमान ही गोष्ट याची जाणीव असावी की आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जातोय आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा कुठेही उल्लेख साध्या फ्लेक्सवर पण नसावा, फक्त राजकीय त्याचा इव्हेंट व्हावा. हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, दादांना उमेदवार आयात करावा लागला आहे, पण तुमची किंवा पक्षातल्या इतर जे काही उमेदवार आहेत ते जागा वाटप होऊन उमेदवारी कधी जाईल? मला वाटतं हा प्रश्न आपण महायुतीला जास्त लवकर विचारला पाहिजे. कारण महाविकास आघाडीमध्ये या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी अंतिम टप्प्यात आल्यात हेही आपल्याला दिसते आणि आज उद्याकडे या गोष्टी काही लोकसभा मतदारांचं आव्हान स्वीकारलं. मी फार साधा लहान कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला तेच म्हणतो, आव्हान मोठ्यांनी द्यायचं असतं. आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय पोरांनी लढायचं असतं. आव्हानं देण्याची कामं मोठ्या लोकांची असतात, मोठ्या नेत्यांची असतात. दादांच्या विरोधात लग्न. मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो, मी माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढतो, मी कुणाच्या विरोधात लढण्यासाठी नाहीच. ही लढाई शेतकऱ्याची कांदा निर्यात बंदी उठली पाहिजे, माझ्या बिबट्याचा प्रश्न सुटला पाहिजे, माझ्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी लढतो. मी कुठं कुणाच्या विरोधात लढायला लागलो? डॉक्टर साहेब, ही लढाई आढळराव पाटलांच्या विरोधात जास्त आहे की अजितदादांच्या विरोधात?
मला वाटतं ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या विरोधात जे कोणी ज्या शक्ती काम करतात आणि त्या पद्धतीनं गद्दारी केलेले एक टोळी करून स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या प्रश्नांना बगल देतात, या सगळ्यांच्या विरोधात सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेची लढाई. खासदार साहेब, दादांचं आणि तुमचं खाजगीत बोलणं झालं असं तुम्ही इशारा दिलाय, कदाचित त्यांच्या काही नेत्यांना जोखमोड सुद्धा होऊ शकते, ते सस्पेन्स कशाला ठेवतात लगेच काय बोलले? कारण दादांनी आज बरंचसं खासगीतलं सांगितलंय. दादांनी आज बरंचसं खासगीतलं बोललेच की दादा, तुम्हाला बोलायला काय हरकत आहे? त्याच दादांनी अजूनही सांगितलं अजून 40 दिवस बाकी आहे. मतदारसंघातील एक 40 दिवस बाकी आहे. आमदार सोडलं तर बाकी आमदार सगळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तुम्ही कसा सामना करणार? नाही, 19ला तेच होतं. 19ला एक पाचच होतं. आमदारांनी टेन्शन घ्यायचं. आमदारांनी टेन्शन घेण्याची गोष्ट आहे. हा तुमचा प्रश्न आमदारांनी टेन्शन घेण्याचा बाब आहे. कारण 2019ला एक पाचच परिस्थिती होती. आता मी निवडणुकीला सामोरं जातोय, आत्ताही एक पाचच आहे. 2019 नंतर 5-1 झाली, 2024 नंतर 5-1 जर झाली, मला टेन्शन असायला पाहिजे की बाकीच्यांना असलं पाहिजे. पण चॅलेंज आमदारांना या सगळ्या. हे बघा, यामध्ये सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे की कुठल्या आमदाराची निवडणूक नाहीच आहे, ही फक्त कुठल्या खासदाराची निवडणूक नाहीये. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण बदलतंय, देशाचं राजकारण ज्या टप्प्यावर आहे, मला सांगा ना, या सगळ्या भूमिका 27 जून पर्यंत काय होत्या? मग 27 जूनला असा काय चमत्कार घडला भोपाळमध्ये? त्यानंतर भूमिका बदलल्या गेल्या, झालंय की नाही झालं? मायबाप जनता बघते नाहीये. पण मग त्याच्या आधी 26 जून पर्यंतचं सगळ्यांचं म्हणणं वेगळं आहे, 27 जून नंतरचं भूमिका वेगळी आहे. या ज्या गोष्टी बदलल्या ते मायबाप जनता बघते, तेव्हा जनता ठरवणार. मग आमदारांनी कामं केलीत का? या आमदारांनी कामं केलीत का? तुम्ही म्हणताय की विद्याचा प्रश्न आपला जुन्नरचा आहे किंवा इतर इंद्रायणीचा प्रश्न म्हटलं तर ते लाडगेंच्या मतदारसंघातला येतो किंवा इतर प्रश्न, पण त्यांनी मग प्रश्न सोडवले नाही असं मला वाटतं. असं म्हणायचं प्रश्न समोर आहेत ते मला दिसतंय. बिबट प्रजनन नियंत्रणाच्या संदर्भात मीडिया फॉरेस्टला भेटल्यानंतर त्यांनी प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून मागवला होता. यामध्ये जुन्नर फॉरेस्ट विभागानं प्रस्ताव दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातले नेते अनेकदा दिल्लीला गेले, पण बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव मात्र दिल्लीला गेला नव्हता. मी आता माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, तोपर्यंत तरी गेलेला नव्हता. केरळमध्ये जेव्हा आपण आपल्या भागात, मी राज्य शासनाचं बोलतो, आपण केंद्र शासन राज्य शासन डिफरन्शिएट जर केलं तर केरळ सारखं राज्य हत्ती आणि मानवाच्या संघर्षामध्ये राज्य आपत्ती घोषित करू शकतं. माझ्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये राज्य आपत्ती का नाही घोषित होतो? राज्य सरकारचं काम नाहीये? माझी माणसं नाहीये का? मी बिबट्याच्या दहशतीखाली राहायचं? मतदान विकास होतो, या सगळ्या गोष्टी ऐकताना आम्हाला ज्या बिबट्याच्या दहशतीखाली राहावं लागतं त्याच्यावर कोण बोलणार आहे? प्रश्न हेच आहे आणि हे प्रश्न घेऊन आपण मांडतो. आमदार कमी पडलेत असं म्हणायचं. जे समोर आहे ते मी तुमच्या समोर मांडतो. आमदाराचाही खासदार कमी पडले का? मागच्या 5 वर्ष आमदाराचाही मागच्या 5 वर्षात जे खासदार होते तेही कमी पडले का? मग हे प्रश्न सोडवण्यात पुन्हा म्हणालो, राज्य शासन केंद्र शासन. 2.5 वर्ष सरकार 2.5 वर्ष सरकार तुमच्या विचारांचं होतं ना. प्रश्नांवर तुम्हाला बोट ठेवलेले आहे. या 2.5 वर्षांमध्ये खासदारांनी जे प्रश्न मार्गी लागले, आज पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये किती प्रश्न मार्गी लागलेला आहे? आज रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली, नीती आयोगाची मंजुरी मिळाली, एक्सपान्शन कमिटीची मंजुरी मिळाली आणि फायनल कॅबिनेट अप्रुव्हलला प्रोजेक्ट. इथे खासदार कमी पडले. नॅशनल हायवेच्या माध्यमातून 19,500 कोटीचा प्रोजेक्ट आला, इथे खासदार कमी पडले. राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्पाला प्रिन्सिपल अप्रुव्हल आलं, त्याचा डीपीआर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मंजूर केला. माझ्या आदिवासी भागात क्रांती होणारा हा प्रोजेक्ट आहे. आता आयुष मंत्रालयाकडे अप्रुव्हल गेलेला आहे. याच्यात खासदार कमी पडले. मी तुम्हाला हाच प्रश्न विचारतो. केंद्र शासनाच्या बाबतीमध्ये जिथे मांडणी करणं आहे, जिथे भांडणं आहे, जिथे प्रश्न मांडणं आहे, हे जे खासदारांचं काम आहे हे मी प्रामाणिकपणे केलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली. मागच्या 5 वर्षातले दोन्ही मुख्यमंत्री आणि तिन्ही उपमुख्यमंत्री त्यात अपयशी ठरले. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षांमध्ये कोविडचा हा काळ होता हे आपण 100% आपल्या सगळ्यांना आठवतो. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या प्रश्नांची सोडवणूक पाहिला, कांदा निर्यात बंदी, सांगा ना तुम्ही कोण अपयशी पडलं? नाहीये का हे अपयश महाराष्ट्र सरकारचं? 40 रुपयाला जाणारा कांदा आज ऑन अन ऍव्हरेज, मी 10 वेळा ही गोष्ट सांगून झाली, 12 टन कांदा निघतो एका एकरात. 2 एकराचा माझा शेतकरी असतो. 30 रुपये किलो मागे गेले ना सर, 7,60,000 रुपये गेले त्या माणसाचे, माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे.
मग नाही अपयशी सरकार, नाही सांगू शकत महाराष्ट्र सरकार ही गोष्ट. ही व्यथा आहे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची. आढळराव प्रवेश केलाय, मात्र त्यांचे समर्थक तुमच्या पक्षात प्रवेश करणार आहे. माजी आमदार देखील तुमच्या संपर्कात येतील. तर सगळ्याच गोष्टी सांगून केल्या तर मजा काय त्यामध्ये. जोर का धक्का दिले या आमदारांनी तुम्हाला काम करून दिलं नाही असं म्हणायचं का? या आमदारांनी काम हे बघा, संसदेमध्ये जे काम करणं गरजेचं आहे ते मी माझं काम केलंय, मी आपल्या समोर मांडलं. यांनी काम करून दिलं की नाही? मी माझं हे बघा, राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टी वेगळ्या, केंद्र शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टी वेगळ्या. राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टींमध्ये मी लुडबुड करण्याचं कारण नाही. केंद्र शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टी ज्या मी मार्गी लावल्यात मी तुमच्या समोर ठेवलेलं. त्यामुळे यांनी करू दिलं की नाही, त्यांनी करू दिले की यापेक्षा माझी जी जबाबदारी होती मी योग्य पद्धतीने. शिरूरमध्ये तुतारी वाजणार का? मग शिरूरमध्ये तुतारी वाजणार आहे का? शिरूरमध्ये गळ्या चालणार की तुतारी वाजणार? तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, शेतकऱ्यांच्या अस्मितेची, तरुणांच्या भविष्याची आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपला महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे तुतारी वाजणार, स्वाभिमानाची मशाल पेटणार आणि त्याला बळकट हात साथ देणार. ओके, थँक्यू.